माझ्या महाराष्ट्रातील SC ST OBC गरीब मराठा लोकांना बघा, आपल्याला स्वातंत्र्य मिळण्यासाठी आणि माझे समाज जेवढे काही माझे मित्र मी सगळ्यांना सांगतो, बॉम्बसेपचे असो खराचं सगळ्यांना, आणि आझादी मिळण्यासाठी 3000 वर्षापासून कितीतरी संतांनी, राजा महाराजांनी, आणि त्यानंतर बघा इंग्रज लोक आल्यानंतर कोण झालेत? फुले झालेत, सावित्रीबाई फुले, शाहू फुले, आंबेडकर, शाहू महाराज झालेत. आणि आपल्या महाराष्ट्राने पूर्ण भारताला आझादी मिळवून दिली, संतांपासून तर संविधानापर्यंत. आणि त्यानंतर बघा दादांनो, काँग्रेस कोणी बनवलेली आहे 1885ला? देशद्रोही, आतंकवादी, आर्य, यहुदी, टिळक, आगरकरांनी. बरोबर आहे. कारण फुलेंनी जेव्हा महाराजांची आपलं शिवाजी महाराज समाधी शोधून काढले केली, ती यांनी गणेशोत्सवाला सुरुवात केली. आणि 85मध्ये कोण काढलं? कोण होय? कुणबट्यांनो शाहू महाराज म्हणायला तुम्ही काय वकार हाणणार का रे? बरोबर आहे. त्यानंतर बाबासाहेबांचा जन्म झालं 85मध्ये, बिरसा मुंडा 74मध्ये. आणि शाहू महाराजांनी काय म्हटलं? प्रत्येकाने शाळेत जायचं, नाही तुम्ही 1 पैसा फाईन करेल, आणि 50% आरक्षण दिलं, आणि बाबासाहेबाला मदत केली. त्यानंतर चर्चिलने म्हटलं ब्रिटनचे लोक फार हुशार आहेत, कारण जगावर ते राज्य करते. यांचं ज्युडिशनरीमध्ये 3% आलं 1919ला. आणि जेव्हा माणगावला परिषद घेतली SC ST OBC बहुजनांची, तिथं महाराजांनी सांगितलं, दादांनो, भारतातील जेवढे काही मूल निवासी बहुजन लोक आहेत ना, त्यांचं लीडर बाबासाहेब आंबेडकरनं जिवंत असताना पुतळा उभारलेला बिंदू चौकात. आणि माझं शिक्षण कोल्हापूरला झालं आहे, तिथं मी अभ्यास केलेला. आणि त्यानंतर 22मध्ये बघा दादांनो, 48 वर्षी मरून जातात महाराज, 9 मे. आणि त्यानंतर बघा काय झालं तुम्ही विचार करा. आणि 1925ला बाबासाहेबांचं आणि शाहू महाराज नॉलेज बघून यांनी RSSची स्थापना केली, जनसंघ. म्हणजे काँग्रेसची स्थापना करणारे कोण आहे आणि RSSची स्थापना करणारे कोण आहे? आणि त्यानंतर हे जे आलेले होते मोगलचं यांचं रक्ताचं नातं आहे दादांनो. आणि कितीतरी वेळा यांनी दंगा करायचं केलं. आणि त्यानंतर गांधीजीची त्यांचं हे होतं, मतभेद होते, पण 36मध्ये बाबासाहेबांनी आरक्षण दिले SC/STला. आणि 42मध्ये इंग्रज आला, चले जाऊ म्हणणारा हा गांधीजी, हाही बनिया माणूसच होता काँग्रेसचं. आणि सांगा दादांनो, 42मध्ये कोण लढले हो? SC ST OBC गरीब लोक पाया चपल्या, पुढच्या पिढीच्या स्वाभिमानासाठी. त्याला सुद्धा कोणी मारलं? 30 जानेवारी 1948ला. कोण होय? नाथुराम गोडसे, आतंकवादी होय. हा आर्य विदेशी हत्यारे आतंकवादी संघटनेचा होय का? आणि त्या पिरियडमध्ये तिथं PN गाडगीळचे वडील होते. बघा किती शातीर लोक आहेत ते. अरे ना तू कसा इथं? आणि उघडून पाहिलं, पॅन्ट चड्डी सुनता केलेलं होतं. मग ती दंगल वाचली. कोणी मारलं? गांधीजीला. आर्य विदेशी हत्यारे आतंकवादी देशद्रोही लोकांनी. आणि बाबासाहेबांनी संविधान जेव्हा बनवलं, 25मध्ये शपथ खाल्ली की आम्हाला हिंदू राष्ट्र पाहिजे, परंपरा संस्कृती. आणि त्यानंतर जेव्हा संविधान बनवलं, 2 वर्ष 11 महिने 18 दिवस 26 नोव्हेंबरला कालच झालं. काय म्हटलं? आम्हाला मनुस्मृती नाही पाहिजे. आणि 52 वर्ष त्या RSSच्या ग्राउंडवर त्यांनी फ्लॅग नाही फाडला. बाबासाहेबांनी स्वाभिमान यांनी शिकवलं, आणि स्वाभिमानाने जगायला शिवाजी महाराज शिकवलं स्वाभिमान. बघा शिवाजी महाराज जगातला राजा, पायाच्या अंगुठ्याने केलं त्याचं. ऐका, जिजाऊ शिवाजीचं नाव घेणाऱ्या संभाजी ब्रिगेडच्या लोकांना सगळ्यांना आता. आणि त्यानंतर स्वातंत्र्य, समता, बंधुत्व, न्याय, कॉर्पोरेट सेक्टर, ज्युडिशनरी आणि ब्युरोक्रेसी. आणि सांगा दादांनो, आरक्षण म्हणजे रक्षण, सिक्युरिटी दिली. शिकल्याशिवाय बौद्धिक विकास होत नाही. आणि भागीदारी दिली आहे. आम्ही का मरायला तयार होतो का इथं? आहे का कुठं भागीदारी? आहे कुठं आहे? आणि व्याख्या बघा, नवीन व्याख्या, आर्य हत्यारे आतंकवादी देशद्रोही
BJP काँग्रेस अँड अलायन्स लोकांनी चालवलेली हुकुमशाही म्हणजे लोकशाही. बरोबर आहे का? कोण करत आहे 75 वर्षापासून? बाबासाहेबांनी मंडल कमिशन या कालेरकर आयोग आणि आमच्या बहिणींसाठी, आई बहिणींसाठी बनवलं स्वाभिमानाचं जगाला हिंदू कोड बिल आणि डिझाईन केलं. आणि कालेरकरला नेहरूजी म्हटला, अरे काय पागल म्हणजे आरएसएस म्हटले, अरे तू क्या पागल बिगल हुआ है क्या, हमारा क्या होगा, ओबीसी का तूने हे किया है तो. आणि 52 बघा 52ला इलेक्शन झालं तर तो पार्लमेंट पूर्ण डिक्टेटरशिप आहे. हेच लोक बसलेत आतंकवादी. तुम्ही काही करू शकत नाही. जर रस्त्यावर जनआंदोलन नाही केलं ना तुम्हाला मारतील हे लोक, आता जसं मारत आहे. आणि त्यानंतर 78,000 हे झाले इनव्हॅलिड आणि 14 जण पडले. आणि 52 जेव्हा इलेक्शन झालं पहिलं कोण शिकलेले होते आणि जर एखादी शिकला PA कोण आहेत त्यांचे, म्हणजे केसापासून तर नखापर्यंत आणि ग्रामपंचायत, नगर परिषद, कॉर्पोरेशन, आमदार खातं हरामाचा पैसा कमवायचा धंदा. मग झालं एखादी पंजाबरावसारखे देशमुखसारखे झालेत की मी भाऊराव याच्यासारखे झालेत, कर्मवीर भाऊराव पाटीलसारखे. बरोबर आहे. आणि त्यानंतर 14 ऑक्टोबरला दीक्षा घेतली, 5ला सेशन, 6ला मरण पावले. त्याचा रिपोर्ट अजून पब्लिश झाला नाही. आणि त्यानंतर बघा दादांनो, माझा जन्म 59चा आहे. त्यावेळेस रेडिओ नव्हतं, TV नव्हतं, अहो हे नव्हतं, काहीच नव्हतं, पाया चपला नव्हत्या. आणि 1 मे 1960ला संयुक्त महाराष्ट्र बघा आम्ही डिमांड केली होती. हे गांडू लोक सगळे हे आरएसएसचा अवलादी संयुक्त महाराष्ट्र हां आणि मराठवाडा आहे का जरा जरंगा पाटील. आणि 62मध्ये कत्तलखाना काढलाय महादेव गोविंद गारे पिक्चरचा. हां तो शिकला किती होता 20 वर्षात. कोणी बनवलं? खोटे आदिवासी. व्हॅलिडिटी कोणाचं डोकं आहे. आणि त्यानंतर बघा इंदिरा गांधी ही मानवतावादी होती दादांनो. त्यांनी प्रायव्हेट बँकेला नॅशनलाइज केलं. त्यानंतर बांगलादेशला स्वातंत्र्य मिळवून दिलं. आणि हे जे RSSची BMS कोणाची आहे? जनसंघाची. RSS कोणाची आहे? आर्य विदेश हत्यारांची. आणि यांनी स्ट्राईक केलं. कोण शिकले होते त्या काळात? किती डोकं तेज आहे यांचं बघा. आपण तर शिकलोच नव्हतं. मी तर सांगतो आपल्याला अक्कलच नाही आहे. किती उदाहरण दिलं मी. त्या कुत्र्याला मांजरेला पक्ष्यांना अक्कल आहे, उदाहरण दिलं. आणि आता तुम्हीच बघा तुमच्या पोराबाळांच्या भविष्याचा विचार तुम्हीच करा ना. तीसुद्धा आपल्या पोरांना दाणे टाकते तुझ्यात. आणि एवढी जर तुमची बुद्धी भ्रष्ट झाली आहे तर मी काही नाही करू शकत. त्यानंतर बघा दादांनो, आमची जनगणना झाल्यानंतर 2च्या ठिकाणी 4 खासदार आहेत. तुम्ही खोटे आदिवासी. आणि 85 SC STला 50चं प्रूव्ह करा. बघा आम्ही एवढं शिकले होतो. OBCची जनगणना नाही, मराठ्यांना 67चं आणि AWSला. आणि ही घराणेशाही 500 वर्ष यांच्या घरात घुसून कोणत्या राजा महाराजांनी तुमच्यावर अन्याय केला आहे का? आणि हे घराणेशाही का माणूस त्यांना जे सवय त्याच्याने विकला तो. पैसा मिळते, पद मिळते, मस्त भेटून राहिलं पाय यांचे. आणि त्यानंतर आज मला सांगा दादांनो, एवढं फ्रॉड इलेक्शन झालं महाराष्ट्रामध्ये. संतांनी, राजा महाराजांनी सगळ्यांनी न्याय दिला आहे. काय सांगितलं संतांनी? अरे तुम्ही देवाचे पोरं आहेत, कोणी उच नाही दिले. जिवंत जाळलं दादांनो. हां पंढरपूरमध्ये किती लोकांना मारलं याने. तुकाराम महाराजाला मारलं, नामदेव महाराज चप्पलने हाणलं, कितीतरी गुरु रविदास, कबीर सगळ्यांना मारलं या कुत्र्याने. आणि त्यानंतर आज बघा दादांनो, कोण आहे? इंदिरा गांधीचं खून केलं, शीख आणि हिंदूचा कत्ला केलेत. राजीव गांधी म्हटला 1 रुपयापैकी 10 पैसा खर्च होतो, त्याला सुद्धा तुकडे तुकडे केले. कारण कांशीराम. आणि 91मध्ये काय केलं? कोणाला? हा यहुदी आतंकवादी RSSचा हस्तक हा नरसिंगराव. हे एकच आहे ना. आता तरी झालं का कन्फर्म व्हायचं आहे? गेट करार केलं, OBCला क्रिमिनल लावलं. आणि आज बघा महाराष्ट्रामध्ये पूर्ण फ्रॉड इलेक्शन झालेलं आहे. आणि ही आतंकवादीची बायको, हा देवेंद्र बायको म्हणते सगळ्यांना रजिस्ट्रेशन द्या, वेश्या करायचं. माझ्या पोरीनं बहिणीओ निघा रस्त्यावर. आमच्या आया बहिणी काय विकणार आहेत का यांच्या बायकासारख्या हरामखोर? कारण हे बॅचलर आले सांडे. आणि हे प्रसारमाध्यम, हे कॉर्पोरेट सेक्टर, लोकमत, हे सगळं दरडा बिडा सगळे यांच्याकडे एजन्सी दिले. आणि एवढं फ्रॉड इलेक्शन झालेलं आहे. हे कधी नाही निघणार. मी आताही सांगतो, हे जे आहेत एकच आहेत. ह्या RSSचे हस्तक हे पूर्ण यहुदी आतंकवादी देशद्रोही लोक आहेत. पूर्ण पार्लमेंटमध्ये डिक्टेटरशिप चाललेली आहे. आणि सगळ्यात टेररिस्ट आहे जगाच्या पाठीवर तो आहे राहुल गांधी.
ओबीसी की जनगणना करेंगे, SC ST फुले. तो बघा कोण आपला राज्यपाल आला होता राजस्थानचा, फुलेला शिव्या दिल्या तर एखादी जण बाहेर निघाला का? सगळे स्वार्थी झाले आहेत भाडवे लोक. आणि अशा पद्धतीने पूर्ण फ्रॉड इलेक्शन झाल्यानंतर निघते काय कोणी? विश्लेषण चाललं, हे झालं ते झालं, तो वागड्या सगळे. कुठं गेला हा श्याम मानव, डुकराचा अवलाद विश्वंभर चौधरी? हां कुठं गेले? आता मेले का हरामखोरांनो? बाळासाहेबाला शिवाय देता, हे करता. खोटं आहे का हे? कशाने झाले तुम्ही? आणि मी म्हणतो ते खोटं आहे का? आता निघा ना. कोणी नाही निघणार. आज सांगून ठेवतो, एकही जण नाही निघणार आहेत. कारण भाडव्यांना यांचे पिये ते आहेत आणि हे भाड खाऊ लोकांकडे एवढा पैसा आहे. या 24 लोकांकडे एवढा पैसा, 5,000 वर्षाचं बजेट होईल. आणि सगळे हे आतंकवादी लोक आहेत. जे पण आहेत पॉलिटिक्समध्ये, कॉर्पोरेट सेक्टर, ज्युडिशनरी, ब्युरोक्रेसी, हे आतंकवादी आहेत चारही सेक्टर. त्यानंतर ग्रामपंचायत, नगर परिषद, कॉर्पोरेशन, आमदार, खासदार. बघा 40-40 पेन्शन, 3-3 पार्ट्या. तुम्ही मूर्ख म्हणता काँग्रेस BJP, दोन्ही एकच आहेत. पार्लमेंटमध्ये डिक्टेटरशिप चाललेलं आहे. आता आपल्या महाराष्ट्राला हे कार्य पुढचं करा. कारण तुमच्या पोरांना बघा, एक कबूतर घ्या, त्यानंतर एक कोंबडी घ्या, काही घ्या, त्यानंतर कुत्रा घ्या, दुसरा कुठला एखादी मांजर घ्या. ते जे मुलांना जन्म देते, बाळच म्हणतो आपल्या मानव भाषेत, बाळ, त्याला चारते ते. आणि आज आपल्याला कसं गुलाम केलं आहे. आता हेच तुम्ही प्लॅस्टिकचं टाका, आहे ना त्यांना डोकं, तुम्ही मानसिक गुलाम. घरात पोरगं झालं 90% राक्षसगण, बरोबर आहे. पोरगी झालं, हे ठेवा, पोरगल बी ठेवा. त्यानंतर काल निर्णय, कोणी केला गणेशोत्सव? हां, ज्योतिराव फुले बिचाऱ्यांनी एवढी मोठी क्रांती केली. सावित्रीमध्ये तुम्ही बाहेर शिकलात भारतातल्या पूर्ण. आणि त्यानंतर सिलेबसमध्ये काय, संभाजी महाराज देशद्रोही होता म्हणून त्याचे 32 तुकडे केले. आणि उभा ना रे गुड्या, उभा राहा, देशद्रोही होता. कारण घराणेशाही आहे ना, त्यांच्या याच्यापासून घुसलेले आहेत आणि त्यांचा हायब्रिड तयार झालेला आहे. यांना पाहिजे पैसा, यांनाही तेच सवय. आणि त्यानंतर सिलेबस, विद्येची देवता सावित्री, संभाजी महाराज हे, तुकाराम महाराज स्वर्ग नव्हे. आणि पर्सनल इंटरव्ह्यू कोण घेत आहेत? जेव्हा स्वातंत्र्य कोण लोक बसले आहेत. आणि त्यानंतर मेल्यानंतर हा ना, तर जगामध्ये असा एखादी ब्रह्मा पैदा झालेला आहे का? सांगा ना, झालेला आहे? अरे काळा गोरा आणला, ते नेतृत्व केलं. 32 डिग्र्या, 4 PhD घेतलेलं आहे. आणि कोण आतंकवादी? खेती पकवणारा. हां, बांगलादेशचे लायंगे, शिक्षण गेलं, नोकरी गेली, सगळं संपवलं. तो म्हणतो 85 करोड, म्हणजे हे आम्हीच लोक. आणि 13 करोड पुरवते. बलात्कार मणिपूरमध्ये 19मध्ये मारलं 45 लोकांना. हां, सगळं खतम. तर आता मला सांगा, त्यांचं पेन्शन बंद करणारा कोण आहे? हा आर्य हत्यारा, विदेशी आतंकवादी, लटल बेरी बाज, म्हणजे RSS आहे ना. आणि आता डिक्टेटरशिप चालली आहे पार्लमेंटमध्ये पूर्ण. तुम्ही गुलाम झालेला आहे. पण या महाराष्ट्राला हे कार्य करायचं आहे. फक्त तुमचे जे पोरं आहेत ना, पैशाचं सगळे जाणार आहे. NPR, CCA, EWC, लिगल रिझर्वेशन, 1 नेशन 1 हे. आणि आता नवीन आलेलं आहे कॉमन कोर्ट सिव्हिल. तुम्ही आम्ही सारखे CCA, NPR करणार आहे तुमची गिनती. आता तुम्ही ठरवा. आणि जो कोणी तुमच्या जातीचा असेल, शिकलेले आहे संविधानाने, आमदार खासदार झाले आहेत संविधानाने, कुठं आहे संविधान? कारण यांना सवय लागली आहे पैशाची. आणि हे बघा कसं प्लॅनिंग करून, म्हणजे 40,000 करोड. कारण भारतातला नाही, जगातला सगळ्यात श्रीमंत महाराष्ट्र आहे. 7 स्टेटला पाळू शकतो. आणि हे बघा, युनिव्हर्सिटी ठेकेदार, शिक्षणाचे ठेकेदार, कोऑपरेटिव्ह बँकेचे ठेकेदार, कॉर्पोरेटरचे ठेकेदार आणि राजकारणाचे ठेकेदार. आणि जरांगे पाटील बघा कुठं गेले? 1 लाख 1 मराठा, लाख मराठा. उतरा ना. का आता का ना, हे तुमचं सगळं चाललं आहे. तुम्ही गुलाम होणं यासाठी नाही एकदा कोणी. कारण हे मीडियापासून हे दलाल भाडवे लोक सगळे, हा सगळ्यात जर देशद्रोही असेल ना, हा श्याम मानव आणि यांची टीम. स्वाभिमाननं संविधान, कुठं आहे संविधान? सगळ्यात टेररिस्ट आहे राहुल गांधी. पूर्ण टेररिस्ट लोक बसले. काँग्रेसी तेच, BJP तेच, राष्ट्रवादी, शिवसेना तेच. चला दादांनो, पुढच्या पिढीचं भविष्य बोलायला शिका आणि रस्त्यावर उतरा. मी संभाजी ब्रिगेडला रिक्वेस्ट करतो. आणि जेवढे काय सामाजिक संघटना तेवढ्यांना. जय शिवराय, जय भीम, जय संविधान.
जय बिरसा मुंडा, मरेंगे मिटेंगे संविधान को बचाएंगे.